स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे पवित्र पोर्टलचं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे 2 लाख जे विद्यार्थी आहेत त्यामधील काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे ते टोटल जर आपण पकडतो म्हटलं तर 1,80,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे 2,11,000 विद्यार्थी टेट परीक्षा दिलेली होती, त्यापैकी 1,80,000 जे विद्यार्थी आहेत हे कॉम्पिटिशन मध्ये आहेत. यापैकी जो कट ऑफ जो आहे तो कट ऑफ हा कमी जाणार आहे किंवा वाढणार आहे का, धोका पत्करावा लागणार आहे का विद्यार्थ्यांना, त्याच्या मागचं कारण काय? तर त्याच्या मागचं कारण म्हणजे जो नवीन आलेला जो GR आहे, जो 2020 म्हणजे 20 तारखेला 2026 ला जो आलेला GR आहे, या GR मध्ये जे बदल करण्यात आलेला आहे, प्रिफरन्सच्या संदर्भातील बदल. म्हणजे गेल्या वर्षी जे प्रिफरन्स होते, म्हणजे 2022 ची जी भरती होती, 2017 ची जी भरती होती, म्हणजे 19 ला झालेली भरती, तर या दोन्ही भरतीमध्ये प्रिफरन्स जे आहेत ते अनलिमिटेड होते आणि अनलॉक सुद्धा म्हणजे लॉक सुद्धा करायचे अनलिमिटेड होते. हजार प्रिफरन्स आपल्या विद्यार्थ्यांना यायचे. आता सुद्धा प्रिफरन्स जे आहेत ते तेवढेच येणार आहेत, परंतु लॉक मात्र आपल्याला 50च करता येणार आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे 50 आणि खाजगी ज्या संस्था असतील जे 100% अनुदानित असतील विदाउट इंटरव्ह्यू, तर ते सुद्धा 50 असे 100च प्रिफरन्स आपल्याला लॉक करता येणार आहे. तर यात नुकसान कोणाचं होणार आहे हे आपण बघणार आहोत. कसं नुकसान होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कोणतेही अपडेट जे असेल शिक्षक भरतीच्या संदर्भातलं ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याची मदत होते. एक जबाबदारीपूर्वक आपण त्यांना मदत करत असतो, काही चुका त्यांच्या हातून होऊ नये. कारण ही जी भरती आहे ही भरती आपण शेवटची भरती असं समजावं लागणार आहे, कारण त्यांच्या आयुष्यातले काही एक्सपायर होणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्या आयुष्यातली शेवटची भरती असू शकते. त्यामुळे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता विषयाकडे वळू आपण, की जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कसा होणार आहे, बदलणार आहे. कट ऑफ मात्र बदलणार आहे. मग याच्यात नुकसान कसं होणार आहे? आता आपल्याला माहित आहे जाहिराती जेव्हा येणार आहेत, जाहिराती आल्यानंतर चंद्रपूर जिल्हा किंवा हिंगोली जिल्हा किंवा औरंगाबाद जिल्हा त्यातील टोटल प्रवर्गानुसार जागा तुम्हाला माहित असतात. ओपनच्या किती जागा असतात, महिलांच्या किती जागा असतात, कॅटेगरी किती जागा असतात. तर विद्यार्थी जागा जे बघतो ते ओपनच्या जागा बघून व कॅटेगरीच्या जागा म्हणजे प्रवर्गाच्या जागा बघून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकत असतो. जिथं जास्त जागा आहे तिथंच विद्यार्थी पहिला नंबर टाकतो. आणि यामुळं काय होतं की जे ऍव्हरेज वाले जे विद्यार्थी आहेत, ऍव्हरेज वाले विद्यार्थी या ठिकाणी तर टाकणार आहेत, परंतु ज्यांना जास्त गुण आहेत ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणीच टाकणार आहे, या ठिकाणी प्रिफरन्स टाकणार आहे. म्हणजे 50 प्रिफरन्स मध्ये जर तुमच्या कॅटेगरी प्रवर्गाच्या जागा तुम्हाला सारख्या दिसत आहे तर तुम्ही तिथेच तुम्ही टाकणार आहात. दुसरी गोष्ट एक महत्वाची, की विद्यार्थी प्रवर्गाचा विचार का करतो? कारण त्याला असं वाटतं की ओपनचा कट ऑफ हा हाय लागणार आहे, त्यामुळं मी ओपन मध्ये न टाकण्यापेक्षा म्हणजे कॅटेगरीच्या जास्त जागा असल्यामुळं कॅटेगरीच्या जिथं जास्त जागा आहे तिथंच ते विद्यार्थी काय करत असतात, प्रिफरन्स टाकत असतात. त्यामुळं तो कट ऑफ सुद्धा तिथला हाय जाऊ शकते आणि ज्यांना ऍव्हरेजली मार्क आहे त्यांचं सुद्धा कुठे ना कुठं तरी जुगाड जमू शकते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. जिथं तुम्ही जर कट ऑफचा जर अभ्यास केला किंवा प्रिफरन्सचा अभ्यास केला, जागेनुसारचा अभ्यास केला, तर नक्कीच कमी मार्क जरी असेल तरी त्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी निवड होऊ शकते. कारण जास्तीत जास्त मार्क्स ते ऍव्हरेज मार्क असणारे विद्यार्थी सर्वात जास्त कुठं टाकणार आहेत? प्रवर्ग म्हणजे प्रिफरन्स जिथं जास्त जागा आहे तिथंच. ओपनचा विचार ते करत नाहीत आणि ओपनचे विद्यार्थी तर त्या ठिकाणी टाकणार आहेत. आणि ज्यांना 170 मार्क्स आहेत, 180 मार्क्स आहेत, ज्यांना 186 मार्क्स आहेत, ज्यांना 150 140 अबो आहेत, त्या विद्यार्थ्यांची तर निवड होणारच आहे. परंतु जे ऍव्हरेजली आहेत 100 पासून ते 130 पर्यंत, त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, प्रिफरन्सचा अभ्यास करा, त्या जागेचा अभ्यास करा. कुठं 100 जागा आहेत कॅटेगरीच्या, 50ही प्रवर्ग 50ही तुमचे जे काही प्रिफरन्स आहेत त्या ठिकाणी जर तुमच्या कॅटेगरीच्या 50 जागा असतील तर सर्व ठिकाणी न भरता जिथे कुठे 20 आहे, कुठे 30 आहे, कुठे 10 आहे, अशा ठिकाणी ते प्रिफरन्स टाकून तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, तरच तुमचं जुगाड जमू शकते. अन्यथा तुम्ही याही भरतीतून बाहेर गेलात तर पुन्हा भरतीसाठी 5 वर्ष लागतात, हे लक्षात घ्यायचं आहे. 22 ला भरती झाल्यानंतर आता 26 आलेला आहे, अजून जॉईनिंग यायला किती वेळ लागते हे अजून आपण सांगू शकत नाही. 27ही उजळू शकते, 26 मध्येही जॉईनिंग तुम्हाला मिळू शकते, परंतु याचं काही अजून सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक जी भरती आहे ती त्यांना भरतीला 5-5 वर्ष लागत आहेत, हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक प्रिफरन्स तयार ठेवायचे आहे तुम्हाला.
तरच तुमचा या ठिकाणी निवड होणार आहे. आणि यात नुकसान मात्र कोणाचं होणार आहे, जे याचा प्रिफरन्सचा अभ्यास करणार नाहीत, जे ऍव्हरेज मध्ये मार्क्स मध्ये आहेत, आणि तुम्ही जर त्याच पद्धतीने त्या ठिकाणी काय टाकत असाल, प्रिफरन्स जिथे जास्त जागा आहे अशा वेळेला जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होऊ शकते. कारण सर्वच जण जास्त जागा असणाऱ्या ठिकाणी निवड करतात, त्यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान होऊ शकते. म्हणून झिगझॅग पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने प्रिफरन्स भरायचे आहेत, अभ्यास करायचा आहे. ओपनचा सुद्धा तुमचा कट ऑफ जर तुमचे जर गुण चांगले असेल तर ओपनच्या जागांमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ओपनच्या जागेनुसार सुद्धा तुम्हाला काय येणार आहे, प्रिफरन्स येणार आहेत. त्यानुसार तुम्हाला तो अभ्यास करून त्या प्रिफरन्स लॉक करायचे आहेत, भरायचे आहेत. हाच एक तुमच्यासाठी सांगतोय, हा महत्वाचा व्हिडिओ होता. आणि याच पद्धतीने तुमच्या कट ऑफ मध्ये बदल होणार आहे. जे काही आतापर्यंत कट ऑफ सांगितलेले होते त्यात या निर्णयामुळे, या शासन निर्णयामुळे बदल होणार आहे. कमी मार्क्सचे विद्यार्थी सुद्धा निवड होणार आहे आणि जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा निवड होणार आहे. परंतु ज्यांचे 134 मार्क्स आहेत त्यांना गव्हर्नमेंट शाळा भेटू शकते, आणि ज्यांना 136 मार्क्स आहेत त्यांना प्रायव्हेट पण शाळा मिळू शकते. हे लक्षात घ्यायचं आहे. कशामुळं, तर तुमच्या त्या 50 जे काही लॉक करणार आहात तुम्ही, किंवा 50 प्रिफरन्स तुम्ही अपलोड म्हणजे त्या ठिकाणी लॉक करणार आहात, त्यामुळं अभ्यास करूनच तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे त्या लिंकला जॉईन व्हा, आणि चारही लिंकला जॉईन झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता, मला पर्सनल मेसेज सुद्धा करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.